फ्रान्समध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 17 जून रोजी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक होणार आहे। या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। व्यापार, गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण, सहकार्य आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। व्हाईट हाऊसने या बैठकीची अधिकृत पुष्टी केली असून ट्रम्प G7 परिषदेदरम्यान जागतिक अर्थव्यवस्था, सप्लाय चेन, अवैध स्थलांतर आणि महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठा साखळीवरही विविध देशाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत। मोदी ट्रम्प बैठकीला भारत अमेरिका संबंधाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या रणनीतिक भागीदारीला आता नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। अमेरिका इराणमध्ये आज शांतता करार करण्यात आला। शांतता करारावर आज स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मोठा दावा केलाय। या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनी खुली होणार आहे। या करारामुळे इराण भविष्यात अण्वस्त्रांची निर्मिती करणार नाही, तर इराणच्या अणुस्थळांवर नियंत्रणासाठी लष्करी क्षमता वापरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। अमेरिका इराणमध्ये आज शांतता करार होणार आहे। या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय हा घेतला जाऊ शकतो, अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।